नमस्कार, माझे नाव अस्मिता शिवराज भोसले. मी इयत्ता 8वी शिकते. माझे नाव प्रमिला धनराज जाधव. मी इयत्ता 8वी शिकते. आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्रशाला उमरगाव. भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात गरीब लोक व शेतकरी भरपूर राहतात. शेतकरी हे पीक पिकवतात व त्यांच्या पिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे किडे त्यांचे पीक नाशक करतात व शेतकरी वेगवेगळ्या प्रकारचे फवारे त्यांच्या शेतावर मारतात. त्यामुळे त्यांची माती नापीक होते व घरात वेगवेगळ्या प्रकारचे पाली व झुरळ असे वेगवेगळ्या प्रकारचे कीटक असतात. त्यामुळे घरातील लोकांना त्यांच्यामुळे हानी असते. यावर उपाय म्हणून आम्ही दोन जैविक औषध बनवले आहे. घरासाठी आम्ही वापरले गेलेले साहित्य कडुलिंबाचा पाला, कापूर, लवंग हे समदे मिश्रण करून आम्ही स्प्रे बॉटलमध्ये भरले आहे. व दुसरा औषध शेतीसाठी बनवल्या गेलेला औषध व यासाठी वापरले गेलेले साहित्य शेण, गोमूत्र, कडुलिंबाचा पाला, हिंग हे समदे मिश्रण करून आम्ही चाळणीने गाळून घेऊन द्रव्य स्वरूपात बनवले आहे. याचे परिणाम: जर हे आमचे औषध एका घागरीमध्ये 1 कप मिसळून जर शेतकरी फवारले तर त्यांची जमीन नापीक होऊ शकणार नाही व त्यांना त्याच्यापासून हानी पोचणार नाही व त्यांचे पीक खराब होऊ शकणार नाही. जसे की आपल्या घरात जर किडे येते असतात त्यावर आपण स्प्रे केले की ते पुन्हा तिथे येणार नाही. धन्यवाद.